नमस्कार. उन्हाळा सीझन आला आहे आणि कुल्फी खाल्ली जाणार नाही असं कधी होणारच नाही. तर कुल्फी आणि तीसुद्धा दुधापासून बनवली जाणारी कुल्फी आणि 2 जिन्नसात ती बनली जाणारी कुल्फी मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमार्फत. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ही कुल्फी तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप स्वादिष्ट होते आणि दुकानापेक्षाही चांगली होते. तर चला पाहूया कुल्फी. सर्वात आधी आपण एक कढई ठेवणार आहे. जाडबुडाची शक्यतो कढई ठेवा आणि त्यामध्ये मी 1 लिटर फुल क्रीम दूध किंवा बफेलो दूध घेतलं तरी चालेल. हे आपण तापत ठेवूया. मीडियम गॅसवर आपल्याला तापत ठेवायचं आहे. फुल क्रीम दूध यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला त्याची साय जी येईल ती आपण त्याच्यातच मोडून टाकायची आहे. म्हणजे आपल्याला साय हवी आहे, त्याशिवाय आपल्याला मावा कुल्फी बनली जाणार नाही. आणि ह्यासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून स्लो गॅसवरच त्याला दूध आटवायचं आहे आणि त्याची साय त्यातच मोडून टाकायची आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला हलवत हलवत दूध आटवायचं आहे. 40% तरी दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे. आता आपलं दूध आटलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 बाऊल साखर ओतून घेतली आहे आणि जास्त गोड पाहिजे असेल तर आपण अर्धा बाऊल अजून टाकलेली आहे. बघा, याप्रमाणे आपण साखर ओतून घेऊया आणि ती विरघळून घेऊया. बघा, याप्रमाणे आपण विरघळून घेतली आहे. आपलं दूध आता बरंच आटलं आहे. आता त्यामध्ये मी मावा टाकून घेणार आहे. मावा 100 ग्रॅम मावा घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 150 ग्रॅमही टाकू शकता, पण 100 ग्रॅम 1 लिटर दुधाला बास होतं. कारण आपलं दूध आटलेलं आहे, त्यामुळे 100 ग्रॅम मावा बास होईल. या आपला मावा पूर्ण विरघळायला गेला आहे. आता आपण यामध्ये केसर घालून घेणार आहोत. त्याने आपल्या दुधाला पिवळसरपणा येईल. आता केसर घालून घेतल्यानंतर आपण आता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत. बघा, पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते आपण त्यात टाकून हलवून घेणार आहोत. केसरचा कलर दुधाला उतरला आहे, पिवळसर कलर आला आहे. जर तुम्हाला जास्त कलर हवा असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता, येल्लो कलरचा. बघा, याप्रमाणे आपण सगळे ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि केसर घालून मिक्स करून घेणार आहोत. साखरही आपली विरघळलेली आहे. बरंच दूध आटवल्यानंतर आपण 40% दूध आटवल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि त्याला थंड करून घेणार आहोत. बघा, 1 तासाने थंड झाल्यावर आपण मटका कुल्फीमध्ये भरून घेणार आहोत आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेणार आहोत. बघा, याप्रमाणे आपण मोल्डमध्ये टाकून घेतलं आहे आणि मटक्यामध्ये टाकून घेतली. आपली कुल्फी तयार झालेली आहे. आपण याप्रमाणे सीलबंद करायचे आहेत, म्हणजे आईस क्रिस्टल त्याच्यावर बसणार नाही. बघा, याप्रमाणे पॅक करून घ्यायचं आहे रबर लावून आणि 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये. याप्रमाणे आपली मटका कुल्फी आणि कुल्फी मोल्डमधली कुल्फी तयार झालेली आहे. तर आपण 10-12 तासांनी आता बघूया कशी आपली कुल्फी तयार झाली आहे ते. बघा, याप्रमाणे आपली कुल्फी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.